नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवलेली आहे मस्त अशी चिकन बिर्याणी. चला तर मग वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. इथे आता मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. एक चमचा आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेतले, अर्धा चमचा हळद टाकली, एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि 4 ते 5 आपण उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत. इथे धना आणि जिरा पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला टाकलेला आहे. आता इथे आपण पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेऊ, आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ आणि 2 ते 3 चमचे आपण इथे घट्ट असं दही टाकायचं आहे. आता हे सगळं जे आहे ते मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण. मस्त असे आपले सगळे मसाले जे आहेत ते आपल्या चिकनला व्यवस्थित असे लागले पाहिजेत. आता या मॅरिनेशनला आपण साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. आता इथे एका टोपामध्ये मी पाणी ठेवलंय गरम करण्यासाठी. त्यात एक 6 ते 7 लवंगा आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता हे पाणी जे आहे ते आपल्याला राईस शिजवण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. आपण चिकन बिर्याणी करताना कधीसुद्धा जेव्हा आपण तयारी करायला घेतो, तेव्हा सगळ्यात आधी आपण राईस जो आहे तो स्वच्छ धुवून भिजत ठेवायचा आहे. म्हणजे तो जेवढा जास्तीत जास्त भिजतो ना, तेवढी बिर्याणीचा जो राईस आहे तो छान शिजतो आणि छान फुलून येतो. आपण कांदे सुद्धा तळण्यासाठी चिरून घेतलेले आहेत. कांदे एकदम छान असे पातळ-पातळ चिरायचे. म्हणजे ना आपला जो तळलेला कांदा जो आहे, तो छान क्रिस्पी तळला जातो आणि मस्त असं फ्राय होऊन जातो. आता हे बघा आपला मस्त असं जो कांदा जो आहे, तो छान फ्राय होतोय. आता हे थोडंसं फ्राय होत आलं, की हे लगेच काढून घ्यायचं. कारण की तो जोपर्यंत आपण काढत असतो तोपर्यंत हा कुक होत असतो. कारण की त्यावर जास्त करपू नये त्यामुळे पटकन काढून घ्यायचं आपल्याला याला. आता एका टिश्यू पेपरवरती मी सगळे कांदे काढून घेते. आता आपल्याला इथे 4 ते 5 टोमॅटो लागणार आहेत. टोमॅटो सुद्धा मी अगदी बारीक-बारीक चिरून घेते. आपल्याला बिर्याणीसाठी टोमॅटो आणि कांदा जो आहे, तो लागणार आहे, तर तो सुद्धा आपण चिरून आता इथे तयार करून ठेवलेला आहे. हे बघा आपलं टोमॅटो आणि कांदे चिरून झालेले आहेत. आता मी पाणी चेक केलंय, तर पाण्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे. आता आपला राईस जो आहे, तो आपण शिजायला टाकूया. हे बघा तांदूळ कसे छान असे भिजलेत आपले. 1 तासभर तर याला भिजवायचं आहे. तुम्ही जेवढा जास्त तांदूळ भिजवता, तेवढा छान असा आपला भात शिजतो. आता आपण या पाण्यामध्ये हा सगळा राईस टाकून घेऊया. याच्यामुळे काय होतं, की तुमचा राईस जो आहे तो अगदी 5 ते 6 मिनिटातच शिजून जातो. आता आपलं हे मॅरिनेशन इथे तयार आहे. मॅरिनेशन सुद्धा छान असं मुरलेलं आहे. आता हा जो तळलेला कांदा आहे, तो सुद्धा आपण असं छान कुस्करायचा आहे आणि ह्या मॅरिनेशनमध्ये टाकायचा आहे. याच्यामुळेच आपल्याला जी आपला बिर्याणीमध्ये जी छान अशी गोडसर अशी टेस्ट येते मध्ये-मध्ये, ती यामुळेच येते. आपली बिर्याणी आहे, ती बऱ्याच वेळा ह्या फ्राय केलेल्या कांद्यामुळे सुद्धा खूप छान लागते. हे बघा आता आपला जो राईस आपण शिजत टाकला होता त्याला पण छान उकळी फुटली आहे. एक 4 ते 5 मिनिटात आता आपला तो राईस शिजेलच. तोपर्यंत आपण चिकन जे आहे ते शिजवून घेऊया. आता आपण जो तळलेला कांदा होता त्याच तेलामध्ये हे कांदे टाकून घेऊया. तमालपत्र टाकलेलं आहे मी आणि कांदे टाकून आपल्याला व्यवस्थित असं ह्याला आता फ्राय करून घेऊया. कांदा जो आहे तो आपल्याला छान गोल्डन फ्राय करायचा आहे. आता भात चेक करून घेऊ आपण. भात सुद्धा आपला शिजलेला आहे. पटकन काढून घेऊया कारण की ओव्हर कुक झाला नाही पाहिजे. खूप जास्त शिजला की मग आपल्या तांदळाचे तुकडे होतात आणि व्यवस्थित असं बिर्याणी राईस होत नाही. आता कांदा सुद्धा छान फ्राय झालेला आहे. टोमॅटो टाकून घेऊया आपण. टोमॅटोला छान परतून घ्यायचं आहे आणि छान असं स्मॅश व्हायला आला, की मग आपण बाकीचं जे चिकन आपण मॅरिनेशन केलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे. टोमॅटो छान परतून घेऊया आपण. व्यवस्थित शिजू देऊया याला. आता हे आपलं मॅरिनेशन चिकनचं जे मॅरिनेशन आहे, ते आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊया. व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आपल्याला हे चिकनचं जे मॅरिनेशन आहे, हे सुद्धा छान असं मुरलं, की मस्त असे छान याच्यामध्ये मसाले छान चिकनमध्ये मुरतात आणि आपल्या चिकनला खूप छान अशी टेस्ट येते. आता याच्यामध्ये आपल्याला वरून कुठलेच मसाले टाकायचे नाहीये, कारण की आपण मॅरिनेशनच्या वेळेलाच सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत. आपल्याला पटकन अशी बिर्याणी बनवायची असेल, तर तुम्ही हे अशा प्रकारे करून बघा. तुम्हाला वरून वेगळे असे काही मसाले टाकायची गरज नाही. मॅरिनेशन करतानाच सगळं चिकनला सगळं लावून घ्यायचं. जेणेकरून आपल्या चिकनला सुद्धा खूप छान टेस्ट येते आणि परत तुम्हाला वरून मसाले वेगळे टाकायची गरज लागत नाही. फक्त मीठ जे आहे ते तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करायचं टेस्ट बघून. आता ह्याला मी व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि याला झाकण लावून ठेवते एक 10 मिनिटासाठी. 10 मिनिटांनी आपण चेक केलं. हे बघा छान ह्याला ह्याचंच पाणी सुटलेलं आहे. ह्याच्यावरती छान पाणी सुटून हे शिजत आलेलं आहे. थोडंसं अजून चिकन आपलं कच्चं आहे. त्याच्यामुळे आपण याला मिक्स करून घेऊया आणि थोडं गरम पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. म्हणजे आपल्याला थोडी ग्रेव्ही सुद्धा लागणार आहे आणि जे राहिलेलं चिकन जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये शिजून जाईल.
अगदी थोडं पाणी टाकायचं आहे. खूप जास्त असं आपल्याला टाकायचं नाहीये, कारण की आपण बिर्याणी बनवत आहोत. त्याच्यामुळे खूप जास्त असं पातळसं नाही करायचं आहे. आता हे राहिलेलं चिकन जे आहे ते सुद्धा आता ह्या एवढ्याशा पाण्यामध्ये शिजून जाईल. आता हा राईस बघा किती सुंदर असा आपला शिजलेला आहे. अगदी मोकळा-मोकळा झालेला आहे आणि अगदी छान असे त्याचे दाणे जे आहेत छान असे फुलून आलेले आहेत. आता आपण सुरुवातीला जी याच्यामध्ये लवंग टाकली होती ती सुद्धा तुम्ही याच्यातून काढू शकता. आता त्याचं काम झालेलं आहे आपलं. एक 10 मिनिटांनी मी बघितलं तर छान चिकन आपलं शिजवलं होतं. आता आपण लेयरिंगची तयारी करून घेऊया. आता एका टोपामध्ये आपण लेयर करूया. आता शिजलेलं चिकन जे आहे ते खाली आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तळाला आपण पूर्ण असं जे आपलं जे ग्रेव्हीचं चिकन आहे, ते असं भरपूर असं टाकायचं आहे. कारण की हे खाली मग लागलं नाही पाहिजे. आता हे आपण व्यवस्थित असं पसरून घेतलं. आता त्याच्यावरती आता एक भाताचा लेयर आपण टाकून घेऊया. व्यवस्थित असा भात सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. मध्ये-मध्ये तुम्हाला थोडंसं पुदिना आणि कोथिंबिरीची पानं टाकायची आहेत आणि थोडासा आपण कांदा जो फ्राय केलेला आहे, तो सुद्धा टाकून घेऊ. आता त्याच्यावरती आपण दुसरा एक लेयर भाताचा टाकलेला आहे. तो व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे मी. आणि आता हे राहिलेलं जे सगळं चिकन जे आहे, ते सगळं टाकून घेऊ. आता हा शेवटचा लेयर असणार आहे आपला बिर्याणीचा. आता जे पण काही राहिलं-साहिलं असेल चिकन ते सगळं टाकून घ्यायचंय. परतच्याला आपल्याला काही ठेवायचं नाहीये. मस्त असं हे चिकन सगळीकडे पसरवून घ्यायचं. हे सगळं छान किती गरम आहे अजून पण. आता याच्यावरती कोथिंबीर आणि पुदिना थोडासा टाकून घेऊया आणि आपला राईस जो आहे तो राहिलेला सगळा राईस आता आपण आता याच्यावरती पसरवून घेऊया. राईस अगदी बघा किती सुट्टा झालेला आहे आपला छान असा शिजलेला आहे. त्याच्यामुळे तो छान व्यवस्थित असा पसरतो. राईस आपला सगळं टाकून घेऊ आणि सगळ्या बिर्याणीवरती सगळीकडे म्हणजे सगळ्या टोपामध्ये आपण व्यवस्थित असा पसरवून घेऊ. म्हणजे सगळीकडे असं व्यवस्थित लेयर लागतो आणि शिजताना सुद्धा ते छान असं व्यवस्थित शिजतं. आता आपण याच्या शिजवण्यासाठी याला एक गॅसवरती गॅस चालू करून आपण तवा ठेवला होता आधी 5 मिनिटं आधी. तो छान तापलेला आहे. आता त्याच्यावरतीच हा टोप ठेवून घेऊ. आपला राहिलेला जो कांदा जो आहे फ्राय केलेला आहे तो सगळा टाकून घेऊ आता याच्यावरती. थोडा पुदिना आणि थोडी कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊया. आता हे फायनल आपलं लेयरिंग असणार आहे आणि नंतर याच्यावरती मस्त असं छान तूप जे आहे ते टाकून घेऊया. तुपामुळे याला एक छान असा मस्त सुगंध येतो आणि बिर्याणीचा जो तिखटपणा आहे तो सुद्धा याच्यामुळे छान बॅलन्स होतो आणि टेस्ट सुद्धा आपल्या बिर्याणीची खूप छान लागते. म्हणजे तुम्ही तूप टाकल्याशिवाय बिर्याणी बनवूच नका. त्याच्यामुळे खूप अशी छान टेस्ट येते बिर्याणीला. आता हे वरती काहीतरी जड ठेवायचं मी कलपत्ता ठेवला होता. एक 15 मिनिटं मी बिर्याणी अशी ठेवली होती. 5 मिनिटं फास्ट गॅसवरती ठेवायची, 10 मिनिटं स्लो गॅस करून ठेवायची. आणि हे झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर सुद्धा एक 10 मिनिटं तरी बिर्याणी आपल्याला उघडायची नाहीये. छान असं स्टीमवरती त्याला छान शिजू द्यायचं अजून. म्हणजे छान बिर्याणी जी आहे ती अगदी मस्त अशी शिजते आपली. आता हे बघा आपण काढलेली आहे बिर्याणी. किती छान अशी मोकळी-मोकळी झाली बघा आपली बिर्याणी. चिकन सुद्धा छान शिजलेलं आहे. आपले राईस सुद्धा मस्त असं छान मोकळा शिजलेला आहे. आणि ही बघा मस्त अशी आपली बिर्याणी अशी तयार झालेली आहे. खूप सुंदर अशी आपली बिर्याणी तयार झाली आणि मग आपण ह्याला मस्त अशी सजावट करून घेऊ आणि ही तयार झाली आपली छान अशी चिकन बिर्याणी. अशाच तुम्ही छान-छान रेसिपीसाठी सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.